प्रत्येकाने या क्रीडा स्पर्धेसाठी एक आपली छोटीशी व्हिडिओ पाठवून खरं तर शुभेच्छा दिलेल्या आहेत. समोर आपण पाहतोय आपले 8ही संघ पूर्वांचल पॅन्थर्स, अलिबाग ॲव्हेंजर्स, महाड किंग्स, नवी मुंबई चॅलेंजर्स, कर्नाटक रेनेगेड्स, सिंधुदुर्ग वॉरियर्स, सोलापूर स्ट्रायकर आणि पुणेरी शिलेदार अलॉंग विथ त्यांचे टीम ओनर, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड. त्याचा एक खूप चांगला बॅनर तिथे आपण पाहतोय. मंचाच्या उजव्या बाजूला एक खेळाडू कक्ष आपण पाहतोय, डाव्या बाजूला एक खेळाडू कक्ष पाहतोय. झाडाच्या जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती की आपण पाय वरती करून बसायचंय. वैभव, आपल्याला विनंती वैभव की आपण पाय वरती करा आणि थोडं मागे सरका, कारण आपण आपल्या शरीराचा बराचसा भाग आतमध्ये. चला मॅचला आपण करूया सुरुवात. यश मोरे आणि रोहन बॉलिंग मार्क, निखिल जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व क्रमांक 5. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला बॉल निखिल टू यश. पहिलाच बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. चांगला ड्राईव्ह केला होता, उत्तमरित्या मात्र बॉलला कनेक्ट केलं होतं. मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात रोनक तांडेल यांचा मात्र आता पेन चालायला लागलाय. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आणि इथे रनआउट मात्र होत असताना फलंदाज. आता कोणता खेळाडू बाद झालाय ही शहानिशा मात्र करत असताना मात्र इथे रोहन होतं बाद. मी विनंती करतो सन्माननीय गणेश कांबळे साहेबांना, MH43 एंटरप्राइजेस ओनर गणेश दादा कांबळे साहेब, आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. कमलेशजी कांबळे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावर यावं. महेशजी पळसकर देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावर यावं. यावेळेस बघा पुन्हा एकदा स्ट्रेट टू द फिल्डर. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते अमरच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत झाले आणि 3ही चेंडू अमरकडेच गेलेत. क्या बात. एक अमर आमच्या समवेत, एक अमर तिकडे. येस येस सर, डेफिनेटली आम्ही थांबणार त्यावेळी. धावफलकाला सुरुवात. पुढचा बॉल डावखुराचा फलंदाज. इट्स नो बॉल कॉल. खरं तर आपण अजित निकम सरांना एक माईक देखील दिलेला, त्याचा तो आवाज यावेळेस ऑन साइडला फिरवलाय. पुन्हा एकदा अमरकडे बॉल जात असताना हो चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा अमरची. इथे सिंगल मिळते. आता पहिल्याच ओव्हरमध्ये जी रनआउटच्या स्वरूपात रोहन बाद झालाय. कोणताही चेंडू न खेळता अगदी डायमंड डकचा तो शिकार झाला आणि त्यानंतर मात्र आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. या अनोखी शैली म्हणजे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस खोला टाकल्या चेंडू, खोदून काढल्या. अक्षरशः चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत असताना अक्षयची सिंगल मध्ये सध्या डील करत असताना आपण पाहतोय सोलापूर स्ट्रायकर्स हा संघ. धावफलक फक्त 4च्या घरामध्ये. 1 to go. हो इथे मात्र समोर टाकला होता चेंडू, क्रॉस बॅटेड डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विजय आपल्याला पाहायला मिळतो, विजय झावरे. मात्र तोपर्यंत पोहोचले होते पॉपिंग क्रीज मध्ये. पहिलं षटक रोनक या ठिकाणी समाप्त झाल्याने टीमची टोटल आहे ती 1 गडी बाद 5 धावा.
असताना थोडेसे पेशन्स दाखवत असताना घाई करत नाही येतो शेवटपर्यंत त्याचं थांबणं खूप निर्णायक त्याला योगेशची 7 कीर्ती मिळते. आणि आता पुनीत अर्थात पीके सेकंड ओव्हर मध्ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय कर्नाटका रेनेगेटच्या विरुद्ध सोलापूर स्ट्रायकर आडव्या बॅटने डायरेक्ट हिट. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली तिकडनं. विवेक दडास विवेक दडास सरळ त्याने उचललं बॉलला फेकलं. निखिल जोशी आपण पाहतोय विकेट किपर जसं त्याचं षटक संपलं तो मात्र याचा विकेट किपर पाहतोय. टीमची टोटल 6 या धावसंख्येवर. थोडासा कमी गतीने बॉल टाकलाय गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चंद्रशेखर यांच्या माध्यमातून. कमिटमेंट खूप चांगली आणि ही पहिल्या सामन्यापासून अमरदादा नितेश सर खूप असणं गरजेचं कारण 7 सामने तुम्हाला खेळायचे आणि त्यानंतर मात्र नॉकआउटची स्पर्धा IPL फॉर्मॅट आपण पाहणार त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड पोझिशन खूप महत्वाची आहे. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने पहिला चौकार येत असताना सीवुड्स बॉक्स लेग 2026 पर्व क्रमांक 5 पाड्याने पुढे सरकली 11 धावा. योगेशच्या बॅट मधनं चौकार आला ऑन साइडला गॅप मधून. गॅप त्याने शोधला तो भेदला पीकेवर आक्रमण केलंय आणि मात्र थोडी ऊर्जा आपण पाहतोय डगआउट मध्ये ते संचारत असताना सोलापूर स्ट्रायकरच्या मरून कलरची जर्सी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला येलो कलर पुढे आले फुल टॉस घेतलाय ऑन साइडला अमरकडे बॉल खरं तर यशानं भेदायचं होतं ते का भेदता आलं नाहीये. एक सिंगल मिळते क्विक सिंगल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पीके जर विकेट घेतली तर विजयची वाघमारे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज पीके यांच्या विकेट साठी असेल तर त्यांनी विकेट पटकावली तर. नो बॉल पाठीमागे आणि वैभव टॅग यांची चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचं सांगतायत निखिल. बॅकअप आहे मात्र तेवढा वेळ मिळत नाही निर्णय घेण्यासाठी आणि हे तुमची निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग हे क्रिकेट तुम्हाला शिकवत असतं. टीमची धावसंख्या 14. इथे बघा खराब बॉल आणि डायरेक्ट हिट केली आहे. आता पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले तसं सांगतात स्क्वेअर लेग पंच जिथे आपल्याला पाहायला मिळतात ते विनीत कांबळे सर आणि त्याच्या समवेत आहे ते डायनामिक अंपायर अजित निकम सर. 9+1 रोनक 2 बॉलवर 2 वेळा घडले त्यामुळे या 4 धावा अतिरिक्त मिळाल्या. टीमची टोटल 16 वर जाऊन पोहोचले. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पुनीत कांबळे आपण पाहतोय जोरात मारलाय लाईक अ बुलेट शॉट ऑन साइड क्लिअर करतोय बॉल आणि आलाय तो चौकार. तर विजयदादांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस पीके यांना असेल. पुणे 1 टू गो. फुल टॉस होता बॉल एज लागून 1 बाउन्स निखिलकडे गेलाय. थोडासा नाराज यश मोरे पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय षटक संपले. दुसरं टीमची टोटल 20 धावा 1 गडी बाद. जबाबदारी दिली आपण पाहतोय चंद्रशेखर यांना पाहतोय. आमचे प्रेक्षक पहा सध्या विनोद कोटियान यांचं शुभागमन झालंय. अनिलजी देवकर यांचं शुभागमन त्यांचे सहर्ष स्वागत. चंद्रशेखर बॉलिंग मार्कवर समोर योगेश. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि 1 बाउन्स बॉल सीमा पार आलाय तो चौकार. पहिल्याच बॉल मध्ये स्वॅग मध्ये स्वागत केले चंद्रशेखर यांचं योगेशने.
ओ हा चेंडू आपण पाहतोय वाईड पंच खेळवत असताना टीमची टोटल पुढे सरकत असताना 25 धावा. हो इथे मात्र चांगलं कमबॅक चंद्रशेखर यांचा आतमध्ये टाकला होता चेंडू. शरीराचा वेध घेत असताना डॉट बॉल. इथे बॉल हवेत आहे. ओ हो थोडा पुढे पडलाय अमर त्या ठिकाणी होते मात्र एक चान्स क्रिएट केला होता. 26 धावा धावफलकावर. खरं तर यश मोरेच्या बॅट मधनं एक चौकार आला. योगेशच्या बॅट मध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. त्यामुळे सध्याच्या कडेला आपण पाहतो योगेश विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. यश मोरे थोडासा सेन्सिबल पद्धतीने इनिंग बिल्ड करत असताना आपल्या संघासाठी. हो इथे बघा स्वीप करत असताना बॉल केलाय तो ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. दोन चेंडू शिल्लक. टीमची टोटल 30 रन्स ऑन बोर्ड. ओ फिंगर थ्रो केले गॅप मधून ऑन साइडला पुन्हा एकदा बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस यश मोरेच्या बॅट मधून. वन टू गो. हो इथे मात्र वैभवच्या हातात बॉल. रनआउटची संधी. योगेशने लवकर क्रीज सोडली होती. गॅप नाही भेटता आलाय. अन्यथा सलगचा 3रा आला असता. 3 षटकं संपलीत आणि भरधाव वेगाने धावफलक सोलापूर स्ट्रायकर संघाचा पुढे जात असताना 34 या धावसंख्येवर 34 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर. आणि पहिला ऑफिशियल कॉल महाड किंग्स आणि नवी मुंबई चॅलेंजर्स या दोन्ही कॅप्टन्सला आपण करूया. अर्थात एका बाजूला महेश पारकर आणि त्यांच्या विरुद्ध निखिल यादव अशी लढत पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. बॉलिंग मार्कवर वैभव. अर्थात टॅक. चला वैभव अर्थात टॅक सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू फिरवलाय समोरून. अगदी आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या अगदी बाजूने आहे. विकेट किपरचा वेध घेत असताना यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला मात्र पॉपिंग क्रीज मध्ये होता तो योगेश. थोडासा प्रमोट केलं योगेशला आपण पाहतो बॅटिंग ऑर्डर मध्ये. अनेक स्पर्धामध्ये थोडंसं आपण त्याला 4थ्या 5व्या क्रमांकावर पाहत असतो अमरदादा रोनक सर. त्यामुळे इथे एक वेगळी रणनीती आहे कारण विकेट खूप लवकर पडली होती. कारण ज्या पद्धतीने रोहन हा फलंदाज आहे. आक्रमक शैलीचा रोहन देखील फलंदाज आहे आणि सातत्याने एसबीएल किंवा इतर स्पर्धामध्ये त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी असते. तो पास झाल्यानंतर थोडंसं रणनीतीमध्ये बदलाव आपण पाहतोय सोलापूर स्ट्रायकर्सने केला. कारण कर्नाटक रेनेगेड्स गेल्या 2 पर्वाचा चॅम्पियन संघ हे विसरून चालणार नाही. त्यामुळे ही या स्पर्धेमध्ये कसं खेळायचं टायटल पर्यंत कसं पोहोचायचं हे त्यांना उत्तमरित्या माहिती आहे. आणि टीम ओनर यांनी देखील सांगितलं होतं कल्लूर सरांनी की याही वर्षी आमचा तोच प्रयत्न असणार आणि हॅट्रिक मारण्याचा प्रयत्न असणार आहे. नो बॉल. क्रिजच्या बाहेर पडला चेंडू. आणि इथे पहा काय घडतंय. पंच काय सांगतायत. इट्स OUT आउट. नाहक बळी गमावलाय नितेश सर अमरदादा असं दिसतंय. काउंट असेल. यस काउंट असेल. चेंडू काउंट असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना प्रणव नॉन स्ट्राईकला.
पुन्हा एकदा पाडल स्वीकारण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे गेला, स्ट्रेट टू द फिल्डर आपण पाहतोय. आकाश होते तिकडे, थोडीशी फील्ड पोझिशन बदलली आकाशची. मग अशी मिड विकेटला होते, त्यानंतर मात्र आता फाईन मध्ये त्यांना मात्र तैनात करण्यात आलंय. सर्कल क्रिकेट आपण पाहतोय. 11 खेळाडू मैदानाच्या आत, 6 खेळाडू एक्स्ट्रा, 17चा स्क्वॉड आपण पाहतोय प्रत्येक टीमचा. नो बॉल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. ओ नाही, डायरेक्ट नो बॉल आहे यावेळेस. नो. पुन्हा एकदा नो बॉल आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, 37 धावा, 37 रन्स ऑन अ बोर्ड नाव. इट्स नो बॉल, स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळते. वैभव आपण म्हटलं, वैभव टॅग खरं तर थोडस लाईन लेंथ वर आता त्याला काम करणं गरजेचं आहे, कारण भरपूर एक्स्ट्रा तो खर्च करतोय. टीमची टोटल झाली ती 38 धावा, 38 रन्स. गजानन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय रवी रेडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. प्रवीणजी रेडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. एवढं गेला ते पण तिकडे बघ सगळे. चला पुन्हा एकदा आम्ही गणेश कांबळे दादा आपल्याला विनंती करतो, आपण या मंचावर. सुधीर जाधव साहेबांचं अतिशय आग्रहाचं आणि बंटी दादांचं आपल्याला निमंत्रण आहे, आमचंही. आणि त्यांच्या समवेत पळसकर दादा आपल्याला विनंती. मॅच कडे आपण जाऊया. 40 धावा झाल्यात धावफलकावर. बाहेर जाणारा चेंडू, चांगलं पंच केलं होतं. अमरकडे चेंडू गेला, काय थ्रो आहे पहा, अगदी वेगाने टाकला होता. तर 1 रन पूर्ण होत असताना टीमची टोटल पुढे सरकते. 41 धावा होतात. भरपूर लांबलं षटक आपण पाहतोय. एवढा गेला, एवढा गेला. दोन चेंडू शिल्लक आहेत म्हणजे. पुन्हा एकदा नो बॉल, आणि बॉल चाललाय भरधाव वेगाने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, धावा मिळतील तब्बल 5. आपण पाहतोय नो प्लस 4. हो, चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 47 धावा धावफलकावर, 47 रन्स ऑन बोर्ड. चौथं षटक सध्या सुरू आहे. पुढे आलेत गॅप मध्ये, फक्त प्रॉपर टायमिंग, नथिंग एल्स. यश मोरेचा क्लास आणि बॉल सीमा पार. भाई 51 धावा झाल्यात आता. 1 टू गो. 51 धावा, आणि त्यामध्ये अजून धावाची भर पडेल. क्रॉस पॅटेड, मिडल ऑफ द बॅट, आणि बॉल गेलाय तो सीमा पार. षटक संपलंय चौथं. टीमची टोटल 55, 2 विकेट्स बाद.
अर्थात लाले या नावाने सुपरिचित असलेला गोलंदाज सीवूड्स विभागातील अक्षय लाले. अक्षय लालेत आणि हा बॉल सीमा पार, विकेट किपरला बीट करून, पाठीमागे असलेल्या फिल्डरला बीट करून चौकारासाठी 4 धावा. धावफलकावर झाल्यात. अगदी महाकाय असं धावफलक आपल्याला पाहायला मिळत असताना पहिल्या बॉलवर 4 आल्यात. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतोय कट करत असताना. या बॉलला प्रणवने पहिल्या बॉलवर बॅटच्या सहाय्याने 4, त्यानंतर एक सिंगल 5 धावा. या 2 बॉलवर टीमची टोटल 60 धावा आणि आता 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 4 बॉल लेफ्ट. ओ इथे घात झाला, लेग ब्रेक केला आणि थोडासा उस्ती केलेला चेंडू आणि यश मोरेने मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला उडवलं होतं आणि सर्कल आउटच्या स्वरूपात यश मोरे कॅप्टन बाद. Tall Ray Ja. करण आले नवीन फलंदाज. यश बाद झाले, थोडीशी लॉंग इनिंग त्यांनी खेळली. करण सिंग न्यू बॅटर. 28 धावा केल्या यश मोरेने. 16 बॉल त्याने फेस केले. ओ पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि निखिल जोशीने उर्वरित काम पूर्ण केलंय. फलंदाज बाद, मात्र व्हाईट बॉल नक्कीच असेल, मात्र मैदान सोडावं लागेल ते बॅट्समनला. चेतनची देखील 62 धावा धावफलकावर. ओ शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय, बॉलला पाठवलं ते बॅकवर्ड पॉइंटला आणि तिथे मात्र एकच धाव मिळत असताना जास्त काही नाही इथे प्राप्त होते. आणि त्याच दरम्यान शुभागमन होत असताना आपण पाहतोय मंचावर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर नेरुळ गावातील आपण पाहतोय नुकताच ज्यांनी खरं तर पुन्हा एकदा पदभार स्वीकारला, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि किंबहुना युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे ऊर्जा स्तोत्र आणि खरं तर नेरुळ नगरीचा किंबहुना नेरुळ गावाच्या खरं तर विकासामध्ये जर कोणाचं जास्त योगदान असेल असे खरं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व खरं तर गिरीश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण शब्द सुमनांनी दादांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. गिरीश म्हात्रे साहेबांचं शुभागमन आपण पाहतोय, नगरसेवक त्यांचं शुभागमन होत असताना सीवूड्स बॉक्स लीगच्या माध्यमातून आपण दादांचं करूया. आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत 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 सुस्वागतम. नक्कीच आणि दादांचा सन्मान आपण अगोदर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण दादांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा समितीवर ते सभापती देखील आहेत आणि सुधीर जाधव साहेबांचे देखील ते अतिशय आपण पाहतोय खूप चांगले मित्र आहेत. सांस्कृतिक क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती म्हणून ज्यांची नुकतीच निवड झाली असे
नगरसेवक सन्माननीय आदरणीय दुसऱ्यांदा खरतर नगरसेवक पदी ज्यांना खरतर विराजमान होण्याचा बहुमान प्रचंड बहुमत खरतर किंबहुना नेरूळ विभागामध्ये नेरूळ ईस्ट आणि वेस्ट पूर्व आणि पश्चिम मध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळवून ज्यांनी विजय संपादित केला असेल असे गिरीश म्हात्रे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेळात वेळ काढून दादांची आपल्याला उपस्थिती लाभली आहे. मी दादांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं आणि टॉस कडे आपण वळूया. नितेश भोईर सर. चला महाड किंग्स आणि चला कॅमेरामॅनला मी विनंती करू की कॅमेरा आपण थोडा डेव्हिएट करा. एका बाजूला टीम महाड किंग्स आणि त्यांच्या विरोधात टीम नवी मुंबई आपण पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस करतोय. नुकताच युवराज माले आमचे साथी समालोचक त्यांनी फार छान उल्लेख केला. विकासाचे महामेरू, विकासाचे शिरोमणी आणि 2 टर्म मध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना आपण नगरसेवक या कार्यपदावर कार्यरत पाहिलं असे युवकांना ज्यांनी नेहमीच प्रेरणा दिली, सोर्स ऑफ इन्स्पिरेशन अशा आमचे गिरीश म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण कॉल करणार आहे? महाड किंग्स टीमचे कॅप्टन कॉल करतील. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस चॅलेंजेसच्या टीमकडे गेलाय. मला वाटतंय निर्णय काय असणार आहे? टॉस जिंकलात, 5 षटकं असणार आहेत. आम्ही बॉलिंग करू. आणि स्पेसिफिक रिझन काय सांगता येईल एकंदरीत संपूर्ण थाटमाट? एक प्लॅनिंग आहे की पहिली बॉलिंग करून समोरच्यांना कमीत कमी स्कोरवर थांबवण्याची, सो त्यासाठी बॉलिंग करू आम्ही पुन्हा एकदा गिरीश म्हात्रे साहेबांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला तुम्ही दिलात आणि एकंदरीतच या नव्या पर्वाची एक उत्साही सुरुवात आपण सातत्यानं अखंडतेनं 5व्या पर्वामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आले. आणि सीवूड्सचं क्रिकेट ज्या स्पर्धेच्या भोवती वलयांकित झालंय, वर्षातनं एक लग्न घरात असलं की एक वेगळी ऊर्जा असते, तसंच काहीसं आपल्या सीवूड्सबद्दल आहे. एक 5वं पर्व आपण स्पर्धेचं पाहता आणि तुम्ही ॲज अ कॅप्टन या स्पर्धेकडे कसं पाहता आणि सुधीरजी जाधव, SBLची कमिटी आणि ही संपूर्ण संकल्पना? नक्कीच ही स्पर्धेची सगळेजण वाट पाहत असतात. मोर दॅन 120 प्लेयर्स खेळतात या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि या स्पर्धेचं जी लेवल आहे ती एव्हरी इयर इन्क्रीज होत चालली आहे. त्याची आवड सगळ्यांमध्ये वाढत चालली आहे. मोस्ट ऑफ प्लेयर उलट अनसोल्ड राहतात. मे बी 150+ फॉर्म्स येतात पण तेवढं सगळ्यांना सिलेक्ट नाही करता येत. त्याच्यामुळे क्रेज तर वाढते टुर्नामेंटची. तर त्याचं क्रेडिट नक्कीच बंटी आणि SBL कमिटी आणि सुधीरला जातं. शुभेच्छा असेल. फार छान संवाद केला आपण. खरं तर दादांसोबत चर्चा जरूर केली असते. एक षटक संपेल तेव्हा आपण थोडी चर्चा करू. तत्पूर्वी सेकंड ओव्हरला सेकंड इनिंगला सुरुवात होताना बघायला मिळते आपल्याला. 65चं टार्गेट सेट केलाय आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय सबलीला. जावेद फर्स्ट बॉल आउटसाइड द लेग स्टिक. पंच अजित निकमसर यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा दिला जातोय. वाईटने मात्र सुरुवात झाली आहे. आरंभ आणि प्रारंभ आणि सुरुवात वाईटने केली. सेकंड इनिंगची चेसिंगची सुरुवात होताना बघायला मिळते. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक. सबली टू निखिल. हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये गाईड केलाय. प्रशांत जाधव मामाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव मात्र बॅटच्या स्वरूपात काढली जाते. 1 धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. 2 वरती. स्ट्राईक एंडला आपण सर्वप्रथम निखिलला बघितलं, त्याच्यानंतर आता संदेशला बघतोय. वाईल्ड चेसिंग 65 रन्स. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. सबली ऑन द बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू आता मात्र जस्ट टॅप केलाय. योगेशच्या मगरमिठीमध्ये जातोय. डॉट बॉल मात्र खेळवला जातोय. कुठेतरी 65 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट सेट केलंय. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजीमध्ये, मात्र थोडीशी गोलंदाजीमध्ये दमछाक बघायला मिळाली शेवटच्या क्षणाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र थोडंसं फंबल झालाय.
कलेक्शन करत असताना थोडीशी मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाची. ओमकारच्या माध्यमातून थोडंसं आता मात्र फंबल झाल्यानंतर एक धाव पुढे जाताना बघायला मिळते. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. स्कोर झालाय 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर द 3 ऑफिशियल डिलिव्हरीज. बघतो. निखिल जोशी कर्नाटक रेनिगेट संघ म्हटला ना तर मागच्या 2 पर्वातला विनर संघ. कुठेतरी आता टायटल डिफेंड करत असताना एक चांगला टार्गेटचा पाठलाग करत असताना बघायला मिळतोय. आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केलाय. सेकंड इनिंगचा पहिला चौकार बघायला मिळतो आपल्याला निखिल जोशीच्या बॅट मधून. क्यू डीजे मागील चेंडू चौकार बघितला पण 4 चेंडूमध्ये 7 झाल्यात. आणि हा चेंडू आता खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळालाय. कुठेतरी चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. येस लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये निकम सरांचा इशारा आलाय. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र बघायला मिळतोय. कुठेतरी चेंडू बॉडीवरती आदळतो आणि लेग बायचा इशारा देखील बघायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. एके धावेने मात्र या षटकाची सांगता होते, समाप्ती होते. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण बघताय बिनबाद 8. लगातारच्या 3 चौकारांसाठी आता मात्र पारितोषिक आलाय. निखिलसाठी पारितोषिक असेल. झावरेच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत केले गेले. आपण बघू शकता तर बाहेर जर प्रेक्षकांना विनंती असेल आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहेत. कुठली वाहतूक कोंडी होणार ह्याची देखील आपण जाण ठेवायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना प्रशांत जाधव याच्या माध्यमातून व्हाईट चेंडू डिलिव्हर केला गेला. व्हाईटने सुरुवात केली गेली आहे. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होता ऑफ साईडला आलेला हा चौकार. आपण बघितला मागचा चेंडू कुठेतरी एक ऑफ साईडचा चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. मात्र निखिल सारखा एक दर्जेदार फलंदाज आहे त्याने जस्ट गाईड केला. 2 क्षेत्ररक्षकामध्ये टोलवलेला हा चौकार बघितला. प्रशांत जाधव ऑन द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्पीड. इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट घोषित केला गेलाय. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. SBL सीझन 5 कुठेतरी दर्जेदार स्पर्धेला सुरुवात होताना बघायला मिळते. त्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघतो. ती स्पर्धा कुठेतरी सुरुवात झाली. पहिला सामना पहिलीच लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला कर्नाटक रेनिगेट्स त्यांच्या अगेन्स्ट मध्ये, दुसरा संघ आपण बघतोय सोलापूर स्ट्रायकर्स. 2 मातबगर संघ या पहिल्याच लढतीमध्ये झुंजताना बघायला मिळतात. येलो जर्सी मध्ये डिफेंडिंग टीम कर्नाटक रेनिगेट्स त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सोलापूर स्ट्रायकर्स. कुठेतरी चांगला टार्गेट सेट केला. आता मात्र क्लास दाखवलाय फटक्याने. व्हॉट अ ब्रिलियंट बेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द बॅटिंग. अप्रतिम फटका बघायला मिळाला. 4 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या 19.
कुठेतरी आता मात्र कर्णधाराच्या माध्यमातून प्रशांत जाधवला कानमंत्र दिला जातोय. प्रशांत जाधव आयोजक सुधीर जाधव यांचे बंधू. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय एक चांगला गोलंदाज आहे, पण त्याच्याकडचा असलेला अनुभव पुन्हा एकदा त्याला पणाला लावावा लागेल, कारण एक दर्जेदार फलंदाज समोर फलंदाजी करतोय. हा चेंडू एक अजून एक फटका चांगला, मात्र आता मात्र यश मोरेची भिंत तिथं उभी आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. आणि क्षेत्ररक्षण करत असताना बेसिक रूल फॉलो केलं गेलं त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक. हा वाईट बॉल. धावसंख्या 20 वरती 20. आणि हा चेंडू आता मात्र एक मिस जज झाला फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी लेंथ अँड लाईन जज करत असताना फलंदाज चकला गेलाय. डॉट बॉलची मात्र सांगता झाल्या. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून एक डॉट बॉल फेकला गेलाय. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. द लाऊड कॉल. आणि हा चेंडू जस्ट टाइम केला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटचं बेसिक रूल फॉलो करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण कराल मित्रांनो, त्यावेळी क्रिकेटचं बेसिक रूल असेल, वेन यू आर फील्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू अडवला जाईल, चेंडू प्लेमध्ये आणला जाईल. तसंच काय चित्र आपल्याला ह्या षटकात 2 ते 3 वेळा बघायला मिळालं. 2 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली, समाप्ती झाली. धाव संख्या धावपळावरती आपण बघताय 21. पुणेरी शिलेदारचे ओनर त्यांना देखील आपण विनंती करूया. सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आलेत, धन्यवाद. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय राहुल तायडे. हा फटका पुन्हा एकदा यश मोरे तिथे उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. नॉर्मली आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघतो, आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतंय यशला. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी. हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. रोहनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 1 ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. स्कोर झालाय 22. कुठेतरी आता मात्र टार्गेट दूरवरचा भासतोय, कारण कुठेतरी संत खेळ चालू आहे. निखिल जोशी ऑन स्ट्राईक. बघूया कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. चेंडू नो बॉल वरती आता मात्र मोठा मासा गळाला लागलाय. कुठेतरी जो चेंडू खराब गणला जातो, आता मात्र तो खराब चेंडू त्यांच्यासाठी चांगला गणला जाईल, कारण निखिल जोशी सारख्या मोठ्या फलंदाजाला या चेंडूवरती बाद केला गेला. यस डीजे. त्याचबरोबर संकेतजी मोरे इथे उपस्थित आहेत. आपणाला देखील विनंती असेल संकेतजी मोरे आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचं आहे. राहुल तायडे ऑन बॉलिंग ट्रॅक. फलंदाजाला वैभव, ज्याने मात्र कुठेतरी एक महागडं षटक फेकलं गेलं होतं त्याच्या माध्यमातून तो फलंदाजी येडला बघतोय आपण. हा चेंडू आता मात्र सज गाईड केला, मात्र आता पुन्हा एकदा यश मोरे. ज्या ठिकाणी चेंडू खेळला जातो त्या ठिकाणी यश मोरे आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. एक दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून साकारला जातोय आणि एक धूर्त कर्णधार म्हणून त्याची जी ओळख आहे ते आपल्याला मात्र ती बघायला मिळते. जो फलंदाज स्ट्राईक एंडला त्याला माहिती वैभव लेग साईडला चांगला खेळ साकारतो, त्या जागी त्याने स्वतःला उभं केलं. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय संदेशला, तर पुन्हा एकदा आपल्याला ऑफ साईडला आलेला बघायला मिळतोय यश मोरे. ही रणनीती आहे, त्याच्याकडचा असलेला अनुभव आपण प्रत्येक वेळी बघितलाय आणि आता हे देखील पुन्हा एकदा बघायला मिळतंय.
आणि हा चेंडू आउट कॉल फ्रॉम द स्क्वेअर लेग अंपायर. इट्स अ नो बॉल. 1+4. 5 ने मात्र आता संजीवनी देणारा चौकार बघायला मिळतोय कर्नाटक रेनिगेट संघ. कुठेतरी 5 ने मात्र आता पुढे जाताना बघायला मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 29-29. 4. अजूनही 14 चेंडू आणि 36 धावांची गरज. 14ला 36 ची गरज असं गणिती समीकरण. आणि हा अजून एक दर्जेदार चौकार. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. संदेश याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी साकारली जाते. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. राहुल तायडे. आणि हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फ्लाईटला बीट केले गेल्या फलंदाजाला. मात्र एक धाव मात्र पूर्ण केली जाते. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 34. त्याचबरोबर 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. तर आपल्याकडे स्प्लिट स्क्रीनची फॅसिलिटी आहे, त्यामुळे आता इथून पुढचा स्कोर आपण स्क्रीनवर पाहूया. तर काही वेळापूर्वी ज्या मान्यवरांचं आगमन झालं, खरं तर नेरूळ गाव म्हटलं की नेरूळ गावचे किंग मेकर नगरसेवक म्हणून ज्यांची खरं तर ओळख राहिली आणि दुसऱ्यांदा खरं तर प्रचंड बहुमत ज्यांनी खरं तर संपादित केलं आणि पुन्हा एकदा नगरसेवकपदी विराजमान झाले. आणि या टर्ममध्ये अजून एक त्यांच्यावर जबाबदारी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल देण्यात आली. अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा सांस्कृतिक आणि युवक कल्याण सभापतीपदी समितीच्या सभापतीपदी ज्यांची निवड झाली असे सुधीर दादांचे मार्गदर्शक आणि त्यांचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय गिरीश म्हात्रे साहेबांकडे आपण वळूया आणि त्यांचं मनोगत या स्पर्धेच्या प्रसंगी आपण ऐकूया. आज सीवूड्स बॉक्स लीग 2026 प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आयोजक तसेच आमचे मित्र सुधीर जाधव तसेच आमचे मित्र प्रसाद ठाकूर मोठे साहेब तसेच सर्व सन्मान्य व्यासपीठ तसेच सर्व संघ मालक. सर्वप्रथम मी आयोजक सुधीर जाधव तसेच सर्व संघ मालकांचे सर्व खेळाडूंचे या ठिकाणी अभिनंदन करेन. नक्कीच आज सर्व संघटनेचे कौतुक करायला पाहिजे की त्यांनी आज जो या ठिकाणी त्यांचा सहभाग दाखवला आणि सर्व खेळाडूंनी याने सहभाग घेतला, त्यामुळेच आज ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे. आणि एक फुल ग्राउंडमध्ये ही स्पर्धा खूप कमी पाहायला भेटते, पण आज या ठिकाणी सीवूड्स प्रीमियर लीग फुल ग्राउंडमध्ये आपण या ठिकाणी पार पडतो आहे. आणि नक्कीच एक या ठिकाणी बॉलरची खरी कसोटी असते, कारण की जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळी फुल ग्राउंड म्हणजे फक्त एक बेलापूरचा ग्राउंड असायचा आणि आपण या ठिकाणी सर्वजण सहभागी झालात हाच आपला विजय आहे. खेळामध्ये हारजीत होतच असते, एखादा संघ जिंकणार आहे हारणार आहे, पण आपण जे एक सीवूडची एकात्मता घेऊन आज या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला तोच खऱ्या अर्थाने आपला विजय आहे. आणि नक्कीच एक खेळाडू वृत्तीने या ठिकाणी आपण खेळ पार पडत आहे, त्याबद्दलच मी सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलून जो आपला मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजक सुधीर जाधव याचे खरोखर मी आभार व्यक्त करेन. आणि नक्कीच सुधीर आमचा हा मी नगरसेवक नसल्यापासूनचा माझा मित्र आहे आणि नक्कीच त्याचं मार्गदर्शन सल्ला नेहमी मला भेटलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच गिरीशजी म्हात्रे साहेबांचा अतिशय आपण पाहिलं तर मोलाचं मनोगत आपण ऐकलं. त्यांनी उल्लेख केला की सुधीर जाधव साहेब आणि गिरीश म्हात्रे साहेब अगदी युवा एज पासून जडणघडणीपासून खरं तर एकमेकांच्या सोबत आहेत आणि सुख असतील दुःख असतील नेहमीच एकमेकांच्या सोबत राहिलेले आहेत असे मात्र आपण पाहतोय. ही जय विरूची जोडी खरं तर आपण म्हणायला हरकत नाही. गिरीश म्हात्रे साहेब आणि सुधीर जाधव साहेब, पुन्हा एकदा त्यांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचकडे. अमर भोईर सर मॅचला रंगवण्यासाठी आता उत्सुक झालेले आहेत. धन्यवाद सर. मॅच इंटरेस्टिंग आहे युवी. कुठेतरी अजूनही 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 35 धावपळकावरती आपण स्कोर बघतायत. 10 चेंडू आणि 30 धावा 35 झाल्यात. वैभव स्ट्राईक एंडला आहे. कुठेतरी 2 फलंदाज बाद झालेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय करणला, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ऑफ दिस सेक्टर. आणि निर्णायक षटक हाताळताना बघायला मिळतोय. सेकंड लास्ट ओव्हर इज ऑलवेज इम्पॉर्टंट ओव्हर इन द सेकंड इनिंग.
आणि कुठंतरी चुकी झाली. आता मात्र बॅटची इनसाइड एज लागली गेली आणि बिहाइंड द विकेट एजची रक्षकाची चुकी झाली आणि आला हा एक महत्वपूर्ण चौकार. यस डीजे. मागील चेंडूचं जर आपल्याला विवेचन करायचं झालं तर बॉल घे ना. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. खेळत असताना आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी इनसाइड एज लागली गेली आणि बिहाइंड द विकेट एजच्या रक्षकाला चकून चेंडू मागच्या दिशेने चौकार गाठला गेला. महत्वपूर्ण चौकार म्हणेन. अजूनही 26 धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. आता त्या पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न, मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला. करंटच्या माध्यमातून आपण बघितला चेंडू डिलिव्हर होताना. लेग बाईचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एकने स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या 40, 40 runs onto the scoreboard. Still 25 runs needed to win. करण टू अमर. अरे हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. प्रोडक्शन आहे आणि बिहाइंड द बॉल एक दर्जेदार क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं गेलं. ओमकार कुठेतरी एक चांगलं फील्ड प्लेसमेंट केलाय. मी मगाशी उल्लेख केला यश मोरेच्या रणनीतीचा. योग्य जागी योग्य क्षेत्ररक्षकाला नियुक्त केलाय, तैनात केलाय आणि त्याचा फायदा मिळतोय. लास्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती पण सिंगल आले. पंचांचा लेग बायचा इशारा. 4 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 42, 42. झाल्यात. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 बॉल 23 रन्स नीडेड ऑन द बॉलिंग ट्रॅक. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सोलापूर स्ट्रायकर्स संघाचा गोलंदाज बघायला मिळतोय आपल्याला. प्रतीक, त्याच्यासमोर वैभव. 23 स्टील रिचेबल होऊ शकतात पण कठीण आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर केला गेला जात नाहीये तोपर्यंत आपण कुठलेही भागीत करू शकत नाही. 6 मध्ये 23 कित्येक वेळा आपण बघितल्यात होताना. पहिला चेंडूवरती चौकार आलाय. फर्स्ट बॉल 4 रन्स. आंधी बन के आया हूं मेरा 5 चेंडू आणि 19ची गरज. स्टील 19 रन्स नीडेड विथ इन 5 डिलिव्हरीज. पहिल्या चेंडूवरती चौकार. कुठेतरी फलंदाज आता मात्र हवी होताना बघायला मिळेल का. एक आलाय. अरे हा चेंडू फिरवला आणि फिरवत फिरवत फलंदाजाला देखील चगवला. आला महत्वपूर्ण बली. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ डिलिव्हरी दॅट इज. मागच्या चेंडूवरती आपण लेग स्पिनचा एक दर्जेदार चेंडू बघितला. कुठेतरी प्रतीकच्या माध्यमातून एक हलवार प्रकारचा लेग स्पिन प्रकारचा चेंडू बघितला आणि खेळत असताना फलंदाज वैभवच्या माध्यमातून चुकी होताना बघायला मिळाली. डावी एष्टी उधळून ठेवली. आता मात्र सामना दूरवर जाऊन ठेपलाय. फलंदाज आला चंद्रशेखर. नो बॉल इज द आउट कॉल. 4 चेंडू अजून शेष शिल्लक बाकी. धावसंख्या 2 ने पुढे जाताना बघायला मिळते 48 वरती 48. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज.
आणि हा चेंडू पॅडल स्वीप केलाय. एक चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजाची एखादी चुकी पुन्हा एकदा कर्नाटक रेनिगेट संघ मॅच मध्ये शिरकाव करेल. कारण आता मात्र उर्वरित चेंडू शेष असतील मित्रांनो, फक्त आणि फक्त 3 मध्ये काढायचे आहेत 13. अंडरम क्रिकेटमध्ये 3 मध्ये 12 होऊ शकतात. आणि रूल आहे, जर सामना टाई झाला तर सुपर ओव्हर होणार. म्हणजे सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का? 3 मध्ये 3 चौकार बघायला मिळतील का? बॅटिंग ट्रॅकवर आपण बघतो अमरला, ही शक्यता नाकारता येत नाही. 3 मध्ये 12 म्हणू शकतात मित्रांनो. स्टील 3 डिलिव्हरीज टू गो. रन्स नीडेड टू विन 13. आणि अजून एक आलाय. कुठेतरी हलवार प्रकारचा चेंडू वरती मारा केला जातोय. आणखी एक चौकार बघायला मिळतोय. यस डीजे. सामन्यामध्ये रंगतता आणल्या, कुठेतरी रोमहर्षकता निर्माण केली आहे. 2 मध्ये 2 चौकार, सामना टाय होऊ शकतो. अरे इट्स अ हिट विकेट. काय घडलंय मैदानात? कुठेतरी ऑफ साइडला खेळत असताना फलंदाजाने डायरेक्ट यष्ट्यांवरती वार केलाय. फलंदाज होतोय बाद. One to go. And 9 runs needed to win. Halo, check, Mike, check. Halo. अरे विकेट आले शेवटच्या चेंडूवरती. करणच्या माध्यमातून शेवटचा झेल टिपला गेलाय. आणि हार्दिक अभिनंदन. टीम सोलापूर स्ट्रायकर प्रथम सामना जिंकलाय. Check. Halo. Test. Halo. थँक्यू अमर बोईर सर. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अनाऊन्स करूया. यश मोरे ठरले त्या सामन्याचा सामनावीर. आम्ही यश मोरे यांना इन्व्हाइट करतो. चला हँडशेक करून घ्यायचं, दोन्ही टीम हँडशेक करून घ्यायचंय. आणि यश मोरे आपण या व्यासपीठावर. चला यश मोरे यांना आपण सन्मानित करूया. सन्माननीय गिरीश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. यश